तुकाराम मुंडे हे महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतात का? मित्रांनो, एक आय-ए-एस ऑफिसर, सिव्हिल सर्व्हंट जे की सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये बसू लागलेले आहेत. त्यांच्या कारवाया, त्यांच्या धडाडी कारवाया ह्या पाहून सर्वसामान्य लोकांना असं वाटतंय, की बाबा रे, ह्या व्यक्तीने कधीतरी या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. ही अपेक्षा आहे त्या सर्वसामान्य लोकांची. कारण ह्या अपेक्षेपुढं ते मोठं डोंगर आहे मित्रांनो. ज्या डोंगराखाली सर्वसामान्य लोकं अडकलेले आहेत. लोकांची अपेक्षा आहे, की भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र व्हावं, भ्रष्टाचारमुक्त भारत व्हावं. आपल्या ह्या सिस्टममध्ये करप्शन नसावं. करोडो, लाखो रुपयांचा टॅक्स आपली सर्वसामान्य जनता या सरकारला देते. या गव्हर्नमेंटमध्ये जे काही अधिकारी असतात, ते अधिकारी काय फालतू लेव्हलचं जॉब करतात मित्रांनो, करप्शन करतात. हे करप्शन करून मोठं व्हायचा प्रयत्न करतात. या भ्रष्टाचाराच्या या सोंगामुळं मित्रांनो ते मोठे होतात, पैसे कमवतात, करोडो रुपये खिशात टाकतात. हे आमदारांना ॲडजस्ट होतात, हे खासदारांना ॲडजस्ट होतात आणि याचमुळं ज्या सिस्टममध्ये एक पारदर्शकता असली पाहिजे, ती सिस्टम कुठेतरी मित्रांनो खराब होते, घाणेरडी होते. सर्वसामान्य लोकांचा पैसा जो आहे तो लुबाडला जातो आणि याचमुळं मित्रांनो त्रास होतो तो सर्वसामान्य जनतेला. कारण त्या मूलभूत सुविधा त्यांना भेटत नाहीत आणि या मूलभूत सुविधा त्यांना भेटल्या नाही, की मित्रांनो त्यांच्या डोळ्यामध्ये ते पाणी असतं, की बाबा रे आपण काय केलं? कुणाला निवडून दिलं? ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये फिरत असतात आणि याचमुळे मित्रांनो त्यांना बदल हवा असतो. कोणतरी असं व्यक्तिमत्व येणं गरजेचं असतं, की जे की इमानदार आहे, इमानदार राहील. मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेबांच्या प्रत्येक फोटोमध्ये कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्ही कधी गेलात, तर तिथं तुम्हाला एक कमेंट दिसेल, की तुकाराम मुंडे साहेब यांना मुख्यमंत्री करा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तुकाराम मुंडे साहेबांना बसवा, ही अपेक्षा सर्वसामान्य लोकांची आहे. मित्रांनो, ही छोटी अपेक्षा नाहीये, हे स्वप्न खूप मोठं आहे आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल, तर सर्वसामान्य जनतेलाच ते काम करावं लागणार आहे. कारण मित्रांनो, तुकाराम मुंडे तर एक सिव्हिल सर्व्हंट आहेत. त्यांची पॉप्युलॅरिटी आहे, पण तुकाराम हा तुकोबा सर्वसामान्य लोकांच्या घरी पोहोचला, त्यावेळेस जाऊन ह्या सगळ्या गोष्टी घडतील. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रामाणिकपणाने काम करणं हे तर सगळ्यांना पॉसिबलच नाही. या जगामध्ये कोणच असं नाहीये, की जो की प्रामाणिकपणाने एवढं काम करेल. पण मित्रांनो, यामध्ये एक उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांचे, की ज्या प्रामाणिक पद्धतीने ते काम करतात, सर्वसामान्य लोकांचं मन त्यांनी जिंकलेलं आहे या प्रामाणिकपणामुळं. लोकांची अपेक्षा असं आहे, ही सर्वसामान्य लोकांना वाटतंय, बाबा रे हे नेतृत्व एखाद्या विभागाचं एवढं भारी नेतृत्व करू शकतं. एका विभागावरती जर यांना टाकलं, तर तिथले अधिकारी असतील, सर्वसामान्य लोकं असतील, जे पण कामं करतात ते त्या विभागासाठी, ते अक्षरशः हैराण होऊन जातात, की बाबा रे, ह्या माणसाला एवढं प्रामाणिक रीतीने का वागायचंय? कारण त्या लोकांना देखील हे भ्रष्टाचार करून देत नाहीत. त्यांच्या अख्ख्या विभागामध्ये कुठं भ्रष्टाचार चालत नाही. त्यामुळंच मित्रांनो ती तडप जी असते ती सर्वसामान्य लोकांना वाटते की हे नेतृत्व आपल्या महाराष्ट्राचं जर नेतृत्व केलं यांनी, तर या महाराष्ट्रामध्ये काय या वेगवेगळ्या विभागांमध्ये त्या लेव्हलचा भ्रष्टाचार होईल का? लोकं हे जे भ्रष्टाचार करणारे आहेत, आमदार असतील, खासदार असतील, मित्रांनो जे मंत्री असतील, जे पण काही पण असे लोकं आहेत, हे सगळे या असल्या भ्रष्टाचारामध्ये सापडतात, पैशांच्या भुरळांमध्ये सापडतात आणि हे जे अधिकारी असतात ते मॅनेज झालेले असतात. आणि या अधिकाऱ्यांचं काम असतं मित्रांनो, मित्रांनो या भ्रष्टाचाराला कुठेतरी दूर ठेवून सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचं काम असतं आणि हे करत नाहीत. परंतु तुकाराम मुंडे साहेब हे अपवाद आहेत. ते अधिकाऱ्याला ऐकत नाहीत, ना आमदाराला ऐकत नाहीत, ना मंत्र्याला ऐकत नाहीत, ना खासदाराला ऐकत नाहीत. म्हणूनच 21 वर्षात 25 बदल्या. या 25 बदल्यांचं ते सुवर्ण पदक आहे त्यांच्या गळ्यामध्ये, जे की प्रामाणिकपणाचं पदक आपल्या सर्वसामान्य जनतेला पाहायला भेटतं आणि याच कारणामुळं मित्रांनो सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे की यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं. परंतु ही गोष्ट पॉसिबल आहे का? तर मित्रांनो ही गोष्ट पॉसिबल आहे सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये आहे. मित्रांनो तामिळनाडूच्या जनतेने काय केलं तर विजय जोसे जे की एक ॲक्टर होते. सर्वसामान्य लोकांना वाटत होतं की हा नवीन आलेला आहे, हा एवढा पक्ष ग्रो करू शकणार नाही. तो तिसरा ऑप्शन म्हणून आला. डी-एम-के, ए-आय-डी-एम-के सारख्या मोठ्या पक्षांना साइड आउट करत टी-व्ही-के हा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणून 2026च्या या निवडणुकीमध्ये पुढे आला आणि त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विजय जोसेफ यांची नियुक्ती झाली. विचार करा मित्रांनो, त्या लोकांनी ते डोकं लावलं आणि त्या लोकांनी त्याला निवडून दिलं. तिथं जाऊन तो ऑप्शन भेटला. जर तुकाराम मुंडे साहेब स्वतःचा पक्ष घेऊन आले, वेगळ्या संस्थेमार्फत आले आणि त्यांनी जर विकास करायचा प्रयत्न केला, तर तुमच्या हातात असतं या सगळ्या गोष्टी, की त्यांना पुढे न्यायचं का नाही न्यायचं आणि जर तुम्ही त्यांना सपोर्ट केला, तर तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेबांची कामं काय? नक्कीच मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील का? जर हा असेल तर कमेंट करून सांगा, येस
नाही असेल तर डायरेक्टली नो सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.